महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज वृद्ध कलाकार मानधन योजनेअंतर्गत मानधन वितरणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप समोर आलाय। दंडार, तमाशा, दशावतार यांसारख्या लोककलेत योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांसाठी ही योजना राबवली जाते। पूर्वी 300 रुपयांपासून सुरू झालेली ही पेन्शन आता 5000 रुपये मासिक करण्यात आले। मात्र काही ठिकाणी बोगस कलाकारांची नोंदणी करून आर्थिक व्यवहार केल्याचे आरोप वृद्ध कलावंतांनी केलेत। समितीतील काही सदस्यांकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे अर्ज मंजूर करून घेतले जात असल्याने खऱ्या कलाकारांना लाभापासून वंचित राहावे लागत असल्याची नाराजी व्यक्त होते। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि पात्र कलाकारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आता करण्यात येते। मेडशी येथील वॉर्ड क्रमांक 5 मध्ये नाल्याचं खोलीकरण आणि रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता। वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून दखल न घेतल्याने स्थानिक रहिवासी जावेद धनू भवानीवाले यांनी स्वतः पुढाकार घेत स्वखर्चातून हे काम पूर्ण केले। नाल्याची दयनीय अवस्था आणि अतिक्रमणामुळे अरुंद झालेला रस्ता यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासनं मिळाल्याने अखेर त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने नाल्याचं खोलीकरण करून रस्ता मोकळा केला। या घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। नागरिकांकडून या पुढाकाराचं कौतुक केलं जाते। नमस्कार, मी जावेद धनू भवानीवाले, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, मेडशी वार्ड क्रमांक 5 चे आम्ही रहिवासी आहोत। अनेक वर्षापासून आम्हाला या नाल्याची समस्या होती, पाण्याची। पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी येऊन इकडे आमच्या घराचे नुकसान होत होते आणि जाण्या येण्यासाठी पण इकडे नागरिकांना रस्ता नव्हता। या गोष्टीचा वारंवार आम्ही पाठपुरवठा ग्रामपंचायत इथे मेडशीला केलेला आहे। सरपंच असो, उपसरपंच असो, ग्रामसेवक असो, BDO लोक, पंचायत समिती लोक पण आम्ही याची मागणी केलेली होती की नाला दुरुस्ती करून द्या आणि आमचे जे रस्ते जे बंद करण्यात आलेले ते मोकळे करून द्या। परंतु अनेक वर्षापासून मेडशी ग्रामपंचायतने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेले आहे। वारंवार सांगून पण ते काही करत नसल्या कारणाने आज आम्ही आमच्या खर्चाने इथे नाल्याचं खोलीकरण केलेलं आहे, JCB बोलवून। आणि आमचे जे प्रॉब्लेम आहे नाल्याचं ते खोलीकरण आणि जे रस्त्याचा प्रॉब्लेम होता ते आम्ही आता आमच्यावर स्वतःवर ती वेळ आलेली आहे की खर्चाने ते करण्याची। मेडशी ग्रामपंचायत फक्त ही नावापुरती आहे। डिजिटल म्हणतात, ग्रामसमृद्धी अभियानामध्ये याचा सहभाग आहे आणि अशी वेळ जर आमच्यावर येत असेल तर त्या ग्रामपंचायतीची गरज काय आहे या मेडशी गावामध्ये, असं आमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होत आहे। जेव्हा आम्हाला स्वतःहून आमच्या खर्चाने हे कामं करून स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे जेव्हा हे लोक वेळ आणतात तर मेडशी गावामध्ये, मालेगाव तालुक्यामध्ये मेडशी ग्रामपंचायतची गरज काय आहे हे नागरिकांचा रोष आहे। महाड तालुक्यातील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झालाय। वराठी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निलेश लोखंडे यांनी भरघोस मतांनी विजय मिळवलाय। या निवडणुकीत त्यांचा सामना अपक्ष उमेदवार समीर मालगुणकर यांच्याशी झाला होता। निकाल जाहीर होताच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय। भरत गोगावले यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवत ग्रामस्थांनी हा विजय दिल्याची भावना व्यक्त करण्यात आली। तसंच स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार यशस्वी झाल्याचं सांगण्यात आलं। विजयानंतर निलेश लोखंडे यांनी ग्रामस्थांचे आभार मानत गावच्या विकासासाठी सातत्याने काम करण्याचा विश्वास व्यक्त केला। हात मोठा करा, शाबास। विवेक आप्पांचा, सुरेश आप्पांचा, लक्ष्मण पाटलांचा। महाड तालुक्यातील आकले गावात विद्युत दुरुस्तीचं काम सुरू असताना एक दुर्घटना घडली। महावितरणाचा कर्मचारी विशाल बिसन पवार हे सायंकाळी विद्युत वाहिनी जोडण्याचं काम करत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने त्यांना जोरदार शॉक लागलाय। या घटनेत त्यांच्या शरीराचा सुमारे 30% भाग भाजल्याची माहिती मिळाली। घटनेनंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेत स्थानिकांच्या मदतीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पुणे इथं हलवण्यात आले। या घटनेमुळे महावितरण कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। कामादरम्यान सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। अंबादास दानवे यांनी विधान परिषद उमेदवारी मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना आपण आनंदी असल्याचं सांगितलंय। त्यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर मोठा विश्वास ठेवत ही जबाबदारी दिली आहे, ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू। ही उमेदवारी आपल्यासाठी भाग्याची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलंय। तसंच काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र असल्याचं सांगत पुढील काळात एकजुटीने काम करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। प्रत्येक काय नाही, मी आनंदी आहे आणि ही जबाबदारी मोठी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी टाकलेली
ती पार पाडण्याचा मी प्रयत्न करेन. उद्धव ठाकरे स्वतःचे नाव मागे ठेवलं, उद्धव पुढे केलं आहे. मग ते मी सांगतो ना, ते माझं भाग्य पण आहे ना, आणि ते माझी जबाबदारी पण आहे. भाग्य असं आहे की उद्धवजींनी स्वतःच्या नावाच्या ऐवजी माझं नाव केलं, याचा अर्थ त्यांची जबाबदारी जी होती ही मोठी त्यांनी माझ्या खांद्यावर टाकली. त्यामुळे मी माझं भाग्य समजतो आणि माझी जबाबदारी समजतो. बिलकुल. काँग्रेसशी बोलून काँग्रेस आम्ही सगळे एकत्र होतो. आम्ही थांब रे, मी कामात आहे. काँग्रेस आम्ही सगळे एकत्र लढतोय ना. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध गर्भपात प्रकरणावर मोठी कारवाई करण्यात आली. सिटी चौक पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पहाटे 2 वाजता रशीदपुरा येथील ठिकाणी धाड टाकण्यात आले. या कारवाईत गर्भपातासाठी लागणारी औषधं, साहित्य आणि सोनोग्राफीचा प्रोब जप्त करण्यात आलाय. गर्भपातासाठी आणलेल्या महिलेची प्रकृती बिघडल्यानं तिला पहाटे 3:30 वाजता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणात 2 महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली. संबंधित पॅथॉलॉजी लॅब चालकासह एकूण 6 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अवैध गर्भपात आणि गर्भलिंग तपासणी प्रकरणी सिटी चौक पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ते इथं करायचे सर्व अशा पद्धतीने सर्व त्या शाहिदा परवीन यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन, त्यांच्या पतीने ती इन्फॉर्मेशन दिली आहे. तर यामध्ये जेव्हा सकाळी 7 वाजता घाटी रुग्णालयातून आम्हाला फोन आला की त्या पेशंटचं अबॉर्शन झालेलं आहे, तर आणि तिला मुलगा झालेला आहे, अशा पद्धतीचं मुलाचं अबॉर्टस आहे ते, अशा पद्धतीचा त्यांचा फोन आला आणि त्यांनी ती माहिती सांगितली. तर याच्यामध्ये सर्व 6 आरोपी झालेले आहेत. मुलीच्या त्या आईला सुद्धा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने यांनी आरोपी केलेला आहे. तर हे सर्वच्या सर्व 6 आरोपी सिटी चौक पोलीस स्टेशनच्या त्यांच्या ट्रायल आणि त्यांच्याकडे त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. तर हे अशा पद्धतीचं सर्व संघटित गुन्हेगारी आणणारे, तिथं हे करणारे, सोनोग्राफी करणारे, या पद्धतीचं सर्व हे अमानवीय कृत्य या ठिकाणी केले जायचे. एकूण दिवसभरमध्ये किती हत्येच म्हणू ना त्याला, किती हत्या करतात होते आणि एकूण ते त्यांचं म्हणणं आहे कि ये जो मंगेश थोरात है, ये जब लेके आते थे वो टाइम पे वो यहाँ पे करते थे, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं. बीड जिल्ह्यातील मसाजोग ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता 58 लाखांच्या कथित CSR निधीवरून नवा वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. निवडणुकीदरम्यान झालेल्या आरोपांवर धनंजय देशमुख यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरपंच स्वरूपानंद देशमुख यांनी ग्रामपंचायत आवारात सर्व गावकऱ्यांसमोर या निधीबाबत खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही उपस्थित राहण्याचं आवाहन करत या निधीबाबतचं सत्य समोर यावं असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान निवडणुकीत विजयी झाल्यानंतर स्वरूपानंद देशमुख यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी अश्विनी देशमुख यांची भेट घेऊन दिवंगत संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. आणि तो सिद्ध होणे किंवा तो कशा प्रकारे झालाय हेच मी म्हणजे बघण्यासाठी त्यांना ते आव्हान केलेलं आहे. अवादाचे पण एक आहे की अवादाचे अधिकारी तिथं असले पाहिजेत. मी किंवा गाव जरी आलं तरी आम्ही फक्त कोरडं बोलू. अवादाचे अधिकारी सगळं रीतसर या गोष्टी गावकऱ्यांना समजून सांगतील. किंवा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही अवादाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा जर भेटलात, तुम्हाला मी संपर्क क्रमांक देईल, त्यांचे माझ्याकडे आहेत, तर त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता गावाला विचारण्यापेक्षा, आणि ते सुद्धा तुम्ही सुद्धा ते क्लिअर करू शकता. मात्र या निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक अर्थकारण देखील झाल्याचा आरोप मतदारांना काय? मी याच्यावर काय बोलणार नाही. लोकशाहीमध्ये किंवा या निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद या गोष्टीचा वापर कोणी करावा किंवा कोणी नाही करावा हे मी काय सांगू शकत नाही. परंतु याच्यावर बोलणं हे म्हणजे गैर आहे, त्या गोष्टी बोलण्याचा नाही आहे. विषय हाच आहे की निवडणूक झाली, एकाचा पराभव झाला, एकाचा विजय झाला. येणाऱ्या वेळेत चांगलं काम व्हावं अशी फक्त अपेक्षा करू शकतो. बाकीचा विषय हा संपलेला आहे.
भाजपकडून जाहीर झालेल्या विधान परिषदेच्या उमेदवार यादीत नाव नसल्यानं आमदार संजय केणेकर यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधलं गेलंय. यानंतर त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर टाकलेल्या मराठी कवितेतील ओळींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेनं उद्या नव्यानं, हे सामर्थ्य नाशवंत नाही, अशा आशयाच्या ओळी शेअर करत त्यांनी अप्रत्यक्षपणे आपली भूमिका आणि आपल्या भावना व्यक्त केल्याचं बोललं जातंय. केवळ 13 महिन्यांच्या संधीवर विधान परिषदेवर काम करण्याची संधी मिळाल्यानंतर आता नव्या यादीत नाव न आल्यानं ही प्रतिक्रिया अधिक महत्त्वाची मानली जाते. दरम्यान त्यांच्या या स्टेटसवर पक्षातील तसंच राजकीय वर्तुळातील विविध प्रतिक्रिया उमटतायत. पुढील घडामोडींवर सर्वांचंच लक्ष लागलंय. ती भावनिक पोस्ट खरं तर मी नाराज आहे म्हणून नाही आहे. ती माझ्या कार्यकर्त्याची प्रेरणा वाढावी, त्यांचं आत्मबल कमी होऊ नये म्हणून ती पोस्ट आहे. खरं तर माँ तेरा वैभव, माँ हम 4 दिन रहे न रहे, माँ तेरा वैभव अमर रहे अमर रहे. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या विचारसंस्कृतीनं प्रेरित असणारा मी कार्यकर्ता आहे. माझं टायटल लोकप्रतिनिधीचं नाही आहे, माझं टायटल भारतीय जनता पार्टीचा एक कर्मठ कार्यकर्ता म्हणून माझं टायटल आहे. आणि त्यामुळे निश्चितच त्या टायटलमध्ये मला मोठं मिळं. उलट मला खरं तर माझं भाग्य आहे या राज्याला देवेंद्रीसारखं नेतृत्व राहिलं आणि त्यांची जी दीनदलित उपेक्षित पीडितांची, कामगारांची, किसानांची, समृद्धीची जी संकल्पना आहे त्याच्यातला मी खऱ्या अर्थानं मावळा आहे त्या प्रवासातला. आणि ती संकल्पना त्यांची लोकांपर्यंत नेणं ही माझी भूमिका आहे. आणि त्यामुळे भाजपचा एक विचारसंस्कृतीने प्रेरित असलेला मी कर्मठ कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझा नाराजीचा विषयच नाही. मी 38 वर्षापासून काम करतो. अशा संध्या मला बऱ्याच आल्यानं गेल्याही त्याचं मला कधीच दुःख झालेलं नाही. काही पदाधिकारी कार्यकर्ते नाराज होते, त्यांना अपेक्षा होते की तुम्हाला यावेळी देखील संधी मिळेल. हे बघा, कार्यकर्त्यांची इच्छा असते, लोकप्रतिनिधींनी 100 पट ताकद वाढते. परंतु ती ताकद जरी वाढत असली तरी माझा भारतीय जनता पार्टीच्या विचारसंस्कृतीचा प्रवास आहे. आणि त्यामुळे कार्यकर्त्याला समजवण्यासाठीच म्हणून तो डीपी ठेवलेला आहे. तो माझ्या नाराजीचा डीपी नाही आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळलाय. आई आणि तिच्या 1 वर्षाच्या बाळाचं प्राण वाचलेले आहेत. ही थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. मिळालेल्या माहितीनुसार अंतिमा शुक्ला या आपल्या 1 वर्षीय मुलाला सर्वज्ञ शुक्ला याच्यासह प्रयागराज ते मुंबई असा रेल्वे प्रवास करत होत्या. ट्रेन कल्याण स्थानकात येत असताना उतरण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेला आणि त्या बाळासह प्लॅटफॉर्म आणि गाडीमधील जागेत घसरल्या. यावेळी ड्युटीवर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक उपनिरीक्षक हेमंत भरगुडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता धाव घेत दोघांनाही सुरक्षित बाहेर काढलं. ऑपरेशन जीवन रक्षा अंतर्गत करण्यात आलेल्या या तत्पर आणि धाडसी कृतीमुळे आई आणि बाळाचे प्राण वाचलेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. आरपीएफ जवानाच्या सतर्कतेचं सर्वत्र कौतुक केलं जाते. वर्धा जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा पारा दिवसेंदिवस चढत असून उष्मा लाटेचा धोका निर्माण होत आहे आणि हाच धोका लक्षात घेता प्रशासनानं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. प्रभारी जिल्हाधिकारी संजय तेली यांनी शासकीय आणि खासगी शिकवणी वर्ग सकाळी किंवा संध्याकाळी घेण्याचं तसंच गरजेनुसार ऑनलाईन पद्धतीनं वर्ग चालवण्याचे आदेश दिलेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. हे आदेश 31 मे पर्यंत लागू राहणार आहेत. नियमांचं उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाईचा इशारा देण्यात आलाय. याच्यामध्ये आपण बघत आहात की उष्णतेची जी लाट आहे वर्धा जिल्ह्यामध्ये ती सातत्याने टिकून आहे आणि 45 डिग्रीच्या वर टेम्परेचर सातत्याने दिसून येत आहे. त्यामुळे अनेक पालक समित्या असतील आणि इतर खूप संघटनांनी आमच्याकडं आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत विनंती केली की अशाबाबत काही सूचना संबंधित यांना द्याव्यात. आता शाळा तर बंद आहेत आणि शासकीय विद्यालय देखील सकाळी जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचनेनुसार 10:30 पूर्वी कामकाज सुरू आहे. मात्र ज्या का खाजगी ट्युशन्स आहेत, ज्या इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेससाठी असतील, इतर स्पर्धा परीक्षांसाठी जे काही खाजगी क्लासेस आहेत त्यांच्याबाबत असे काही निर्देश नसल्यामुळं काही क्लासेस दुपारी देखील चालू असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. तर त्यांना आम्ही हे निर्देश जारी केलेले आहेत की त्यांनी कृपया 31 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा अंदाज घेऊन आणि आपलं जे काही अकॅडमिक नियोजन आहे
ते सकाळी 6 पासून सुद्धा विद्यार्थी येत आहेत आणि सकाळच्या सत्रात आणि उशिरा दुपारच्या सत्रात त्यांनी घ्यावं किंवा ऑनलाईन पद्धतीने घ्यावं, जेणेकरून विद्यार्थ्यांना या उष्णतेच्या लाटेचा कोणताही त्रास होणार नाही आणि विद्यार्थी अतिशय चांगल्या वातावरणात या क्लासेसला अटेंड करतील, यासाठी आम्ही हे दिशानिर्देश जारी केलेले आहेत आणि आम्हाला सगळ्या चालकांनी देखील याबाबत चांगला प्रतिसाद दिलेला आहे. याच्यामध्ये त्यांचं पूर्वनियोजित काही शेड्यूल्स असतील, काही मॉक एक्झाम्स असतील, त्या रिशेड्यूल करायला त्यांना काही अडचण होत असेल तर त्याबाबत आम्ही खातरजमा करू. मात्र त्यांना ज्यांना शक्य आहे पण ते करत नाहीत त्याबाबत मात्र निश्चित आम्ही कारवाई करू. आपत्ती व्यवस्थापन अधिनियममध्ये दंडात्मक कारवाईचं प्रयोजन आहे. त्यानंतर परवान्याबाबत त्यांचे पुढील जे काही त्यांचे संबंधित विभाग प्रमुख आहेत त्यांना कारवाई करता पाठवण्याचे निर्देश आहेत. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.